मित्रांनो, प्रत्येक ठिकाणच्या राजकारणात आपल्या कार्यकाळात काही राजकीय धुरंधर नक्कीच असतात। असंच काहीचं राजकारण आहे स्वराज्याची राजधानी मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याचे। काही प्रमुख राजकीय चेहऱ्यांनी साताऱ्याच्या राजकारणावर आपलं एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलंय। बदलत्या काळानुसार अनेक पिढ्या बदलल्या, पण राजकारणात काही कुटुंबांचा दबदबा कायम आहे। साताऱ्याचे राजकारण दोन प्रमुख खांबांवर उभे आहे, ते म्हणजे छत्रपतींची गादी आणि क्रांतिसिंग नाना पाटील यांची विचारसरणी। अलीकडच्या काळात येथे महायुतीतील पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय। यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आणि साताराचे राजकारण एकीकडे असे सांगणे योग्य ठरेल। तर चला जाणून घेऊया साताऱ्यातील याच विशेष राजकारणाबद्दल, येथील काही प्रमुख राजकीय चेहऱ्यांबद्दल आणि जिल्ह्यात असलेल्या या राजकीय संघर्षाबद्दल सगळं काही अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, आज आपण एका अशा जिल्ह्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने देशाला क्रांती दिली आणि महाराष्ट्राला नेतृत्व दिलं। छत्रपतींची राजधानी, सहकार चळवळीचा बालेकिल्ला आणि राजकीय बंडखोरीचा केंद्रबिंदू अशी ओळख आहे ती या सातारा जिल्ह्याची। सातारा हा फक्त नकाशावरील जिल्हा नाही, तर राज्यातील सत्तेचा दिशादर्शक आहे। साताऱ्याला लाभलेला राजकीय इतिहास फारच मोठा आहे। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण देखील साताऱ्याचे सुपुत्र होते आणि त्यांनी पंचायत राज आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात सत्तेचे जाळे विणले। शरद पवारांनी यशवंतरावांचा वारसा पुढे नेला। सातारा जिल्ह्यातील राजकारणात अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जबरदस्त प्रभाव होता। साताऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा गड देखील म्हटले जायचे। मित्रांनो, पक्ष बदलले, पण साताऱ्यातील राजकीय समीकरणं फक्त दोन खांबांवर उभी राहिली। चला त्याबद्दल जाणून घेऊया। सर्वप्रथम गादीचे महत्त्व। साताऱ्यात जलमंदिर पॅलेस म्हणजेच उदयनराजे भोसले आणि अजिंक्य तारा म्हणजेच शिवेंद्रराजे भोसले या दोन राजघराण्यातील सदस्यांचा प्रभाव सर्वाधिक राहिला आहे। द्वितीय, प्रति सरकार। 1943 मध्ये क्रांतिसिंग नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रति सरकार हे साताऱ्याच्या लढाऊ बाण्याचे प्रतीक आहे। यातून जिल्ह्याला संघर्षाचा एक राजकीय वारसा मिळाला होता। तर मित्रांनो, ही होती साताऱ्यातील ती महत्वाची दोन खांब ज्यांच्यावर जिल्ह्याचे राजकारण अभेद्यपणे उभे आहे। चला आता जाणून घेऊया साताऱ्यातील राजकारणाची सध्या स्थिती। मित्रांनो, आता सातारा जिल्ह्याचे राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे। तिथे आता राजकीय पक्ष विरुद्ध राजघराणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तर चला तर जाणून घेऊया जिल्ह्यातील राजकारणात सध्या सक्रिय असणाऱ्या काही महत्त्वाच्या चेहऱ्यांबद्दल। सर्वप्रथम उदयनराजे भोसले सध्या भाजप पक्षातून सातारा लोकसभेमध्ये खासदार आहेत। साताराच्या राजकारणात यांचे नाव सर्वात मोठे मानले जाते। त्यांनी कॉलर उडवत आपल्या विशेष शैलीने तरुणांमध्ये मोठी क्रेज निर्माण केली होती। द्वितीय, शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभेतून भाजपचे विद्यमान आमदार यांना उदयनराजेंची पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाते। मात्र सध्या स्थितीत शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोघे देखील एकत्रित भाजपमध्येच आहेत। तृतीय, शंभूराज देसाई शिवसेना एकनाथ शिंदे गटातून सध्या विद्यमान मंत्री आहेत। पाटण मतदारसंघाचे विधानसभेतून प्रतिनिधित्व करणारे आमदार जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा आहेत। चौथं, पृथ्वीराज चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री जे कराड दक्षिण मधून आपली पकड टिकून आहे, पण तरीही त्यांना मागील विधानसभा निवडणुकीत धक्का बसला होता। पाचवं, बाळासाहेब पाटील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा चेहरा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार। बदलत्या काळानुसार साताऱ्याच्या राजकारणात आता नवीन उमेदवारांची देखील एंट्री होत आहे। चला आता त्यांच्याबद्दल जाणून घेऊया। सर्वप्रथम अतुल भोसले काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कराड दक्षिणेतून पृथ्वीराज चव्हाण यांना मोठी टक्कर देत पराभूत करणारे युवा नेतृत्व म्हणून अतुल भोसले यांचे नाव पुढे आले आहे। द्वितीय, मकरंद जाधव पाटील बाई खंडाळा भागात आपली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवत असलेले महत्त्वपूर्ण राजनेता। तृतीय, महेश शिंदे साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातून वरती उघडत असलेले एक महत्त्वपूर्ण चेहरा म्हणून शिंदे आहेत। तर ही होती जिल्ह्याच्या राजकारणातील काही तरुण नवी उभरती राजकारणातील मंडळी। मित्रांनो, साताऱ्याचे राजकारण हे केवळ सत्तेसाठी नाही,
तर ते स्वाभिमानाचे आणि घराण्यांच्या अस्तित्वाचे राजकारण आहे. 2026 मध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी दोन्ही गट, भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष साताऱ्याला पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाचा केंद्रस्थानी घेऊन येऊ शकते, यात मात्र कोणतीही शंका नाही. मित्रांनो, साताऱ्यात वर्चस्व कोणत्याही पक्षाचे असू दे, राजकारण नेहमी काही विशिष्ट घराण्यांच्या अवतीभोवती फिरले आहे. तर मित्रांनो, ही होती बातमी साताऱ्यातील राजकीय इतिहास आणि सद्यस्थिती संदर्भातील. तुमच्या परिसरात कोणता राजकीय पक्ष सर्वाधिक मजबूत आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.